सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अराजपत्रित नोंदणी व मुद्रांक विभाग कर्मचारी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। पुणे जिल्ह्यातील सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या मागण्यांसाठी अराजपत्रित नोंदणी व मुद्रांक विभाग कर्मचारी संघटनेने सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई, नोंदणी कार्यालयांना सुरक्षा, सीसीटीव्ही व्यवस्था, रिक्त पदे भरणे आणि कर्मचारी संरक्षणासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली आहे। कर्मचारी चुकीचा मारहाण करणाऱ्या आरोप्यांना हवेलीतील मारहाण करणाऱ्या आरोप्याला हवेलीतील मारहाण करणाऱ्या आरोपीला पुणे येथील आंबेगाव मधील सहदुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 20 येथे प्रभारी सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी हे कर्तव्यावर कामकाज करत असताना त्यांनी दस्त नोंदणी करताना येण्याची ऑर्डर नाही असे सांगितल्यामुळे संबंधित वकिलांनी आरेरावीची भाषा केली व त्यांना समजून सांगताना त्यांनी ते बसलेल्या खुर्चीला लाथ मारून त्यांना ऑफिसच्या बाहेर नेऊन अमानुषप्रमाणे मारहाण करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण एकत्र येऊन आरोपीला अटक करेपर्यंत उपोषण म्हणजे संप करणार आहोत। काम बंद आंदोलन तोपर्यंत करणार आहोत। नियमानुसार काम करणे अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे। केवळ कागदपत्राची पूर्तता केली नाही, करा म्हणून सांगितल्यानंतर राग आला आणि त्यांनी मारहाण केली। हे अशा पद्धतीचं जर का कामकाज करताना जर का कर्मचारी अधिकाऱ्यांना मारहाण होत असेल तर आम्हाला संरक्षण कोण देणार अशी भीती कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे। आज सगळेच कर्मचारी घाबरलेले आहेत, त्यांना संरक्षण मिळावं आणि ज्यांनी मारहाण केली त्याला अटक करावी या मागणीकरता हे आंदोलन चालू आहे। या घटनेचा आम्ही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने प्रथमचा निषेध करतो। संबंधित जे कोण आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी या दृष्टिकोनाने आज निषेध करण्यासाठी आज एक दिवसाचा महाराष्ट्र पुन्हा बंद ठेवण्यात आलेला आहे। जर त्याच्यावरती लवकरात लवकर उद्या जर फौजदारी कारवाई नाही झाली, अटक नाही झाली तर उद्यापासून यापेक्षा तीव्र महाराष्ट्रामध्ये बेबंद आंदोलन करण्यात येणार। यावेळी नोंदणी विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी पटणे, डी चाटे, PS कोकाटे, VB राऊत, कन्ना विजय त्रिकोटे, शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक अशोक इदापुरे, अध्यक्ष शंतनू गायकवाड, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष मंजुनाथ गायकवाड, सहसचिव नितीन कसबे, सुनील बोलाबत्तीन, पंकज जाधव, गणेश कांबळे, विटकर, फडके तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।